नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण अद्रकचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत. अद्रक बाजारभावामध्ये बदल होताना दिसत आहे. तर चला शेतकरी मित्रांनो, जराही वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे अहिल्यानगर, जिथे आवक 28 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 5,000 रुपये, जास्तीत जास्त दर 12,500 रुपये आणि सर्वसाधारण दर 8,750 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे अमरावती, जिथे आवक 69 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत हायब्रिड असणार आहे आणि कमीत कमी दर 7,000 रुपये, जास्तीत जास्त दर 12,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 9,500 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे नाशिक, जिथे आवक 45 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत हायब्रिड असणार आहे आणि कमीत कमी दर 7,000 रुपये, जास्तीत जास्त दर 13,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 10,500 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे राहता, जिथे आवक 3 क्विंटलची झालेली आहे. कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर 12,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 9,000 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे मुंबई, जिथे आवक 898 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत लोकल असणार आहे आणि कमीत कमी दर 7,000 रुपये, जास्तीत जास्त दर 12,250 रुपये आणि सर्वसाधारण दर 9,500 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे नागपूर, जिथे आवक 960 क्विंटलची झालेली आहे. जातप्रत लोकल असणार आहे आणि कमीत कमी दर 9,000 रुपये, जास्तीत जास्त दर 11,500 रुपये आणि सर्वसाधारण दर 10,875 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह अद्रक बाजारभाव. तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे अद्रकीचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया प्रत्येक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.